किचनमधली फक्त ही एक वस्तू मॅजिकली माझ्या चेहऱ्यावर काम करते आणि त्यामुळे चेहऱ्यावरचा काळपटपणा, डागधब्बे, डलनेस सगळं काही कमी होऊन चेहरा ग्लोईंग दिसायला लागतो, त्वचा फ्रेश आणि टवटवीत दिसायला लागते. हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत. उन्हाळा म्हटलं की आपल्याला चेहऱ्यावर काळपटपणा, टॅनिंग यायला सुरुवात होते. सोबतच सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे चेहऱ्यावर रॅशेससुद्धा यायला लागतात. तर आजचा अगदी साधा सोपा घरगुती उपाय आहे, ज्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये कुठलाही आपल्या स्किनला त्रास होणार नाही. सोबतच उन्हाळा म्हटलं की भरपूर सगळे कार्यक्रमसुद्धा असतात. त्यामुळे अगदी फक्त 5 मिनिटं आधी तुम्ही हा चेहऱ्यावरती फेस पॅक लावला तरी कुठल्याही कार्यक्रमाला अगदी आरामात जाऊ शकता. तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो आणि तुमच्या चेहऱ्याची चमक अजिबात कमी होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक साधा सोपा घरगुती उपाय सांगितलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि काही अडचण असेल तर मला नक्की कमेंट करा. तर आजच्या घरगुती उपायासाठी आपल्याला इथं पहिलं साहित्य घ्यायचं आहे, ते म्हणजे बेसन पीठ. बेसन पीठ आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या स्किनसाठी भरपूर फायदेशीर असतं आणि आपल्या स्किनला लाईटर आणि ब्रायटर बनवण्यासाठी फार वर्षांपासून बेसन पीठ आपण वापरतो. जर तुमच्या स्किनला बेसन पिठाची ॲलर्जी होत असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि सध्या मी हे जे बेसन पीठ वापरलं आहे हे घरी बनवलेलं बेसन पीठ आहे, थोडंसं रवाळसुद्धा आहे. तर अशा पद्धतीचं बेसन पीठ घेतलं तरी चालेल किंवा मार्केटमध्ये जे बेसन पीठ आपण जेवणासाठी वगैरे जे वापरतो ते बेसन पीठ तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल. आता हे जे बेसन पीठ आहे, तुमची जर ऑइली स्किन आहे तर त्याच्यासाठी खूप बेस्ट आहे, कारण बेसन पिठामुळे आपल्या स्किनवरती एक्सेस ऑइल प्रोडक्शन होत नाही आणि त्याच्यामुळे खूप त्वचा आपली तेलकट दिसत नाही. सोबतच पिंपल्ससुद्धा जर तुम्हाला येत असेल तर हळूहळू ते सुद्धा जर तुम्ही बेसन पिठाचा वापर केला तर हळूहळू ते सुद्धा येणं बंद होतं. तर इथे आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ. आता बेसन पीठ घेण्यापूर्वी ना एक स्वच्छ वाटी बाउल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ. तर इथे 1 ते सव्वा चमचा इतकंच बेसन पीठ घ्यायचं. एका टायमिंगसाठी सुद्धा आपल्याला हा फेस पॅक तयार करायचा आहे. आता त्याच्यानंतर मी इथं ॲड करणार आहे ती म्हणजे हळद. हळदमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्याच्यामुळे जर तुम्हाला पिंपल्स येत असेल, चेहऱ्यावर थोडासा लालसरपणा येत असेल, सूज येत असेल पिंपल्समुळे, तर हे सगळं कमी करण्यासाठी हळद फार फायदेशीर ठरते. तर इथं घरगुती जी हळद आहे ती घेतलेली आहे. तुमच्याकडे जर ही हळद नसेल तर तुम्ही आंबे हळदसुद्धा वापरू शकता. आणि हळद अगदी किंचित घ्यायची आहे, थोडीशी तुम्ही इथं बघितलं तशी. जर जास्त घेतली तर चेहऱ्यावर थोडंसं इचिंगसुद्धा होऊ शकतं किंवा खूप चेहरा पिवळा पिवळा दिसायला लागतो. आता त्याच्यानंतर आजचं मॅजिकल घटक इथं आहे तो म्हणजे दही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दुधाचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं आणि त्याच्यामुळे स्किन आपली लाईटर ब्रायटर होण्यासाठी भरपूर मदत होते. सोबतच दह्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे आपल्याला सेपरेट ब्लीच करायची चेहऱ्यावरती अजिबात गरज नाही. तर बेसन पिठामध्येच आपल्याला इथं ॲड करायचं आहे ते म्हणजे अर्धा चमचा इतकं दही. जर तुमच्या स्किनला लिंबू सूट होत असेल तर दह्याऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा थोडंसं इथे वापरू शकता. पण लिंबू बऱ्याच जणांना सूट होत नाही, पण दही प्रत्येकाला सूट होतं असं मला वाटतं. पण तरीही कुठलाही फेस पॅक वापरताना तुम्ही एकदा पॅच टेस्ट करा. मी जे काही माझ्या होम रेमेडीज तुमच्यासोबत शेअर करते तर त्या मला सूट होतात त्याच तुम्हाला शेअर करते. पण कदाचित तुम्हाला त्या कुठल्या एखाद्या घटकाची ॲलर्जी असू शकते, तर त्यासाठी कुठलीही स्किन केअर किंवा हेअर केअर असेल तर एकदा पॅच टेस्ट नक्की करा. आता सेकंड गोष्ट मी इथं घेतलेली आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल. आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना आपल्या चेहऱ्यावर खूप टॅनिंग यायला सुरुवात होते आणि चेहरा ना एकदम असा लालसर होतो, कधी कधी चेहऱ्यावर एकदम खाज यायला सुरुवात होते. तर चेहऱ्याला छान मॉइश्चराईज राहावा चेहरा आणि थंडावा मिळावा यासाठी मी इथं घेतलेला आहे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त या 3 गोष्टींचा सुद्धा फेस पॅक बनवून चेहऱ्यावरती लावू शकता. पण मी उन्हाळ्यासाठी खास इथे ॲलोवेरा जेलसुद्धा घेतलेला आहे आणि ॲलोवेरा जेलसुद्धा खरंच खूप आपल्या चेहऱ्यावरचा डलनेस कमी करण्यासाठी आणि पिंपल्स, रिंकल्स तुमच्या चेहऱ्यावर जर असतील तर ते कमी करण्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतं. सुरुवातीच्या काळामध्ये मी खूप 3 टाइम्स ॲलोवेरा जेल वापरायचे माझ्या चेहऱ्यावरती, कारण मला खूप पिंपल्सचा आणि ऑइली स्किनचा त्रास होता. पण ॲलोवेरा जेलमुळे मला भरपूर त्याचा फायदा झालेला आहे. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा कुठलीच गोष्ट तयार टाकायची नाही आहे. सुरुवातीला थोडंसं पेस्ट बनवताना हे घट्ट वाटेल, पण जसं दही आणि ॲलोवेरा जेल जे आहे ते हे सगळं मिक्स होईल, डायल्यूट होईल, त्यानंतर आपल्या फेस पॅकची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ होते. आता हा फेस पॅक बनवल्यानंतर जास्त वेळसुद्धा ठेवू नका, नाहीतर तो थोडासा पातळ होतो. आता माझ्याकडून थोडासा जास्त वेळ झाला बाळामुळे, तर त्याच्यामुळे ना तो फेस पॅक थोडासा अजून जास्त पातळ झाला. तर तुम्ही हा बनवला की लगेच चेहऱ्यावरती लावला तर व्यवस्थित थिक कन्सिस्टन्सीमध्ये तो चेहऱ्यावर लागतो.
तर अशा पद्धतीनं घरगुती होम रेमेडीमध्ये आपल्या चेहऱ्यासाठी जे घटक सूट होतात तेच साधे सोपे आणि अगदी स्वस्तात असलेले घरातले नॅचरल घटक आपण वापरतो आणि त्याच्यामुळेच आपल्या स्किनमध्ये भरपूर फायदा होतो. जर आपण महागडी एखादी क्रीम आणून आपल्या चेहऱ्यावरती ट्राय करायचं म्हटलं तर भरपूर आपले पैसे वेस्ट होतात. सोबतच ती क्रीम आपल्या चेहऱ्याला सूट होईल की नाही हे सुद्धा आपल्याला अगोदर माहिती नसतं. कधी कधी कुठल्या क्रीमचा वगैरे आपल्या चेहऱ्यावर साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टींपेक्षा ना होम रेमेडीज भरपूर सेफ असतात असं मला तरी वाटतं. तर चला, अशा पद्धतीनं हा फेस पॅक तयार करून झालेला आहे. आता हा फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा जो आहे तो आपला पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो तयार केलेला फेस पॅक आहे तो आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित अप्लाय करायचा. आता हा फेस पॅक तुम्हाला जर बेस्ट रिझल्ट हवा असेल ना तर सुरुवातीला आठवड्यातून 3 वेळा तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही याची कन्सिस्टन्सी आठवड्यातून 2दा किंवा एकदा जरी लावला तरी सफिशियंट होतो. भरपूर चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात. आणि स्किन केअर असो, हेअर केअर असो, जर त्याच्यामध्ये कंटिन्युटी असेल तरच त्याचे रिझल्ट दिसतात. जर तुम्ही एकदा हा फेस पॅक लावला आणि त्याच्यानंतर लावलाच नाही तर तुम्हाला याचे बेस्ट रिझल्ट अजिबात दिसणार नाहीत. तर सुरुवातीला तुम्ही आठवड्यातून 3 वेळा हा केला तरीसुद्धा चालेल. खूप छान रिझल्ट दिसतात आणि पहिल्या वापरामध्येच तुम्हाला थोडासा तरी फरक तुमच्या चेहऱ्यामध्ये झालेला जाणवेलच. तर हा फेस पॅक आहे तो मी चेहऱ्यावरती व्यवस्थित अप्लाय केला. जसं मी सांगितलं थोडीशी या फेस पॅकची कन्सिस्टन्सी ना थोडीशी पातळ झालेली आहे. त्यामुळे हलकीशी लेअर जी आहे ती चेहऱ्यावरती अप्लाय करायची. 5 ते 10 मिनटं इतकंच आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे. खूप जास्तसुद्धा सुकू द्यायचं नाही आहे हे. आणि त्याच्यानंतर ना थोडासा पाण्याचा हात ओला करायचा किंवा तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर ते तुम्ही चेहऱ्यावरती स्प्रे करू शकता आणि हलक्या हातानं आपल्याला चेहऱ्यावरती मसाज करायचे आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा सुद्धा जर त्रास होत असेल ना तर हा फेस पॅक लावण्यापूर्वी तुम्ही एक 5 मिनटं चेहऱ्याला व्यवस्थित स्टीम करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. त्याच्यामुळे तुमचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स हे सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते. छान चेहऱ्यावरती मसाज करायचा, टॅपिंग करायचा आणि थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर छान असा ग्लो आलेला आहे. तुमचा चेहरा लाईटर ब्रायटर होण्यासाठी अगदी साधा, सोपा आणि भरपूर इफेक्टिव्ह असा हा 5 ते 10 मिनिटाचा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2दा नक्की ट्राय करा आणि बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळतील. रिझल्टसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर याच्यानंतर ना आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावायला कधीही विसरायचं नाही. तुम्ही जर मॉइश्चरायझर वापरत नसाल तर बेस्ट ॲलोवेरा जेल तुम्ही याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती लावा. आणि जर तुम्हाला बेस्ट रिझल्ट हवे असेल तर कुठलाही फेस पॅक रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करा. रात्रभर आपल्या स्किनवर तो छान काम करतो. स्किन आपली हायड्रेट राहते, रिलॅक्स राहते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर छान आपल्याला फ्रेश वाटतं. त्वचा एकदम ग्लोईंग, लाईटर, ब्रायटर दिसायला लागते. तर चला, अशा पद्धतीनं हा जो फेस पॅक आहे तो मी चेहऱ्यावरती अप्लाय केलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं जे आहे ते मी इथं फेस मसाजर आहे त्याच्याने थोडंसं मसाजसुद्धा करून घेते. आता ह्या स्टेपना मी माझ्या रिलॅक्सेशनसाठी करते जेणेकरून ना खूप छान आपल्याला रिलॅक्स वाटतं. आता हा मसाजर जो आहे ना तो मी फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवलेला आणि त्यानंतर अशा पद्धतीनं मी फेसवरती मसाज करून घेते जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यामुळे सुद्धा आपला चेहरा नॅचरली ग्लो करायला लागतो. तर चला, थोडंसं मसाज वगैरे करून घेतलं आणि रेडी टू गो असा लुक जो आहे, फक्त लिपस्टिक आणि टिकली लावलेली आहे आणि छान आपण कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ शकतो. घरामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने छान राहू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमचा रिझल्ट जो आहे तो सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की लिहा. 100% तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल. सो चलो, बाय. थँक्यू सो मच. बाय.